उत्तर प्रदेशमधल्या संभल जिल्ह्यामध्ये राहणारी रुबी नावाची महिला तिचा नवरा राहुल बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये देते। त्यानंतर काही दिवसातच उत्तर प्रदेशमधल्या चंदौसी भागातील नाल्यात एका बॅगमध्ये पोलिसांना शरीराचे काही तुकडे सापडले। त्यानंतर त्या तुकड्यांचं पोस्टमॉर्टम केलं गेलं। त्यानुसार हे तुकडे एका पुरुषाचं असल्याचं समोर आलं। या तुकड्यांमध्ये असलेल्या हातावरती राहुल नावाचा टॅटू होता। या टॅटूवरून पोलीस रुबीला बोलवतात आणि हा तिचा नवरा आहे का अशी विचारपूस करतात। त्यावर रुबी म्हणते की हा तिचा नवरा नाही। मात्र तिच्या बोलण्यावरून पोलिसांना शंका आली आणि त्यावरून पोलिसांनी रुबीचा मोबाईल चेक केला। त्यावेळेस मोबाईलमध्ये रुबी आणि एका पुरुषाचा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये असलेल्या पुरुषाने घातलेले कपडे आणि शरीराच्या तुकड्यांमध्ये असलेले कपडे एकच होते। त्यावरून पोलीस तिची कसून चौकशी करतात आणि सगळा प्रकार उघडकीस होतो। रुबीनं कबूल केलं की तिनं तिच्या नवऱ्याची हत्या केली होती। पण रुबीनं ही हत्या का केली, हत्येचा कट तिनं कसा रचला, ही खतरनाक क्राईम स्टोरी नेमकी कशी घडली, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, उत्तर प्रदेश मधल्या संभल जिल्ह्यामध्ये रुबी, तिचा नवरा राहुल आणि त्यांची 2 मुलं असं एक कुटुंब राहत होतं। पण रुबी आणि राहुल मध्ये सतत भांडणं व्हायची। राहुल रुबीला सतत मारहाण करायचा। राहुलला रुबीवरती संशय होता, कारण एक गौरव नावाचा व्यक्ती सतत रुबीला भेटण्यासाठी आपल्या घरी यायचा असं त्याला शेजाऱ्यांकडून समजलं होतं। अशातच एकदा रुबी रंगेहात पकडली गेली आणि त्यांच्यातला वाद विकोपाला गेला। तर त्याचं झालं असं की 18 नोव्हेंबरच्या रात्री राहुल कामावरून घरी आला तेव्हा रुबी आणि तिचा बॉयफ्रेंड गौरव हे दोघेही विचित्र अवस्थेत होते। हे सगळं बघून संतापलेल्या राहुलनं रुबीला मारहाण केली। दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली। त्यानंतर रुबीनं या घडलेल्या गोष्टीचा बदला घ्यायचं ठरवलं आणि रागाच्या भरात तिने घरात पडलेला एका लोखंडी रॉडनं राहुलची हत्या केली। आणि त्यानंतर रुबीनं तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून एक प्लॅन आखला आणि या प्लॅन नुसार रुबी आणि तिचा बॉयफ्रेंड 19 नोव्हेंबरला बाजारात गेले। बाजारातून त्यांनी 2 बॅग, एक पॉलिथिन आणि एक ग्राइंडर मशीन आणली। त्या मशीननं त्यांनी राहुलच्या शरीराचे तुकडे तुकडे केले। त्यानंतर डोकं आणि पाय एका बॅग मध्ये भरलं आणि बाकीचे तुकडे दुसऱ्या बॅग मध्ये भरून त्यानंतर दोन्ही बॅग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्या। पण मंडळी, सत्य कधीच कोणापासून लपत नाही आणि कोणताही शातीर गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर पुरावा मागे सोडतोच आणि या घटनेत देखील तसंच झालं। अतिहुशार रुबीनं पोलिसांच्या संशयापासून वाचण्यासाठी 24 नोव्हेंबरला पोलीस स्टेशनमध्ये माझा नवरा राहुल बेपत्ता झालाय अशी तक्रार नोंदवली होती। त्यानुसार पोलीस राहुलचा शोध घेत होते, पण त्याचा तपास काही लागत नव्हता। अखेर 15 नोव्हेंबरला या सगळ्या घटनेचा उलगडा झाला। पोलिसांना संभल जिल्ह्यात असणाऱ्या चौदसी भागात एका नाल्यात काही रक्तात भरलेले शरीराचे तुकडे सापडले, ज्यामध्ये त्या व्यक्तीचं डोकं आणि पाय नव्हतं। त्यानुसार पोलिसांनी लगेच सगळं ताब्यात घेतलं आणि त्या शरीराच्या तुकड्यांचं पोस्टमॉर्टम केलं। तेव्हा त्या तुकड्यांमध्ये असलेल्या हातावर राहुल नावाचा टॅटू होता। हा टॅटू बघून पोलिसांनी रुबीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं, तिची विचारपूस केली। सोबतच शरीराच्या तुकड्यांसोबत सापडलेल्या वस्तू रुबीला दाखवल्या। तेव्हा या वस्तू माझ्या नवऱ्याच्या नाहीत असं ती म्हणाली। पण रुबीच्या बोलण्यावरून पोलिसांना तिच्यावर संशय आला, म्हणून त्यांनी रुबीचा मोबाईल तपासला। तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये रुबीचा एका पुरुषासोबत फोटो होता। त्या फोटोमध्ये त्या व्यक्तीने घातलेल्या कपड्याचा कलर आणि शरीराच्या तुकड्यांसोबत सापडलेल्या कपड्याचा कलर एकच होता। त्यामुळे पोलिसांनी रुबीची कसून चौकशी केली असता रुबीनं सगळं खरं सांगून टाकलं। चौकशी दरम्यान पोलिसांनी रुबीच्या घराची झडती घेतली। आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा शेजारच्यांनी सांगितलं की रुबीला भेटण्यासाठी रोज एक माणूस घरी यायचा हे आम्हाला माहित होतं आणि त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा संशयही होता। पण ही रुबी असं काहीतरी खतरनाक गोष्ट करेल हे कोणाच्याच लक्षात आलं नाही। घडलेल्या घटनेचा तपास करताना या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा मृताच्या 10 वर्षाच्या मुलीकडून झाला। तिनं सांगितलं की तिचे आई वडील अनेकदा भांडत होते आणि गौरव नावाचा माणूस सारखा त्यांच्या घरी यायचा। तो मुलांसाठी हॉटेलमधून चॉकलेट आणि जेवण आणत होता। मुलीच्या म्हणण्यानुसार गौरव अनेकदा म्हणायचा, काही महिन्यांचीच गोष्ट आहे, मग तुझे वडील निघून जातील। घटनेच्या दिवशी मी आणि माझा भाऊ घरी नव्हतो असं मुलांनी पोलिसांना तपासात सांगितलं। तसंच आम्ही जेव्हा आईला गौरवच्या घरी जायला विरोध करायचो तेव्हा आई आम्हाला दवाखान्यात जातीये असं सांगायची। सोबतच ही मुलगी म्हणाली, माझ्या वडिलांसोबत असं करणाऱ्या माझ्या आईला आणि तिच्या बॉयफ्रेंडला शिक्षा द्या। दरम्यान पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेला ग्राइंडर, लोखंडी हातोडा व इतर साहित्य जप्त केलंय।
मृताची ओळख निश्चित करण्यासाठी आणि प्रकरण अजून मजबूत करण्यासाठी राहुलच्या मुलांचे DNA नमुने घेऊन त्यांची तुलना केली जाणार असल्याचं देखील SP बिश्रो यांनी सांगितलंय. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण मंडळी, रुबीनं बदल्याच्या भावनातून स्वतःच्या नवऱ्याची केलेली हत्या आणि सोबतच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये घडलेली अशीच एक घटना, ज्यामध्ये रुबी नावाच्याच एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली. एवढंच नाही तर तिनं त्याला किचन खाली पुरलं होतं. आणि याआधीही खूप खतरनाक घडलेली घटना म्हणजे मेरठच्या मुस्काननं तिच्या नवऱ्याची हत्या करून त्याला ड्रम मध्ये टाकलं होतं. या सगळ्या घटना बघता सिनेमा स्टाईलनं प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या करण्याचा ट्रेंड बनत चालला की काय असा प्रश्न पडतोय. दिवसेंदिवस अशा क्राईमच्या घटना समोर येत आहेत. पण मंडळी, कोणतंही नातं टिकवण्यासाठी विश्वास महत्वाचा असतो. पण अशा सतत घडणाऱ्या घटनांमुळे कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणं कठीण झालंय. शेवटी काय तर अशा घटना का घडतात आणि त्या थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचीच खबरदारी घेताना नवरा बायको मधले मतभेद मिटवणं यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर नवऱ्यानं बायकोला मारण्याच्या किंवा बायकोनं नवऱ्याला मारण्याच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली जाऊ शकते. बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.